हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पंडा नोट्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत पायाभूत चाचणी इयत्ता 8वी त्या विषयाचे गणित या विषयाचा आपण पेपर आज बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांना हा इयत्ता 8वीचा पेपर आहे, विषय आहे गणित. तर तुम्हाला हा पेपर पूर्णपणे संपूर्णपणे हा शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण ह्या पेपरात मी तुम्हाला काही प्रश्न दाखवत आहे, याच्याने तुमच्या प्रश्नांची प्रॅक्टिस होईल. मग तुम्हाला पेपर कशा पद्धतीने असतो, कसा सोडवायचा असतो, मग कसा प्रकारचे प्रश्न असतात ते तुम्हाला इथे समजेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता मी तुम्हाला प्रश्न दिले दाखवत आहे. तिथे कसे प्रश्न सोडवायचे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद ह्या ठिकाणी तुम्हाला पेपर असतो शिक्षण प्रगती चाचणी पायाभूत चाचणी इयत्ता 8वी विषय आहे गणित. तुम्हाला पहिले विद्यालयाचे नाव, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, दिनांक, आहे क्रमांक, शिक्षकांची स्वाक्षरी. तर बघा, प्रत्येक शीट तुम्हाला 5 मार्क असतात. तोंडी 5 मार्काचे लेखी 10 मार्क असतात. म्हणजे तोंडी सर तुम्हाला 5 मार्कांचा विचार. प्रत्येक शीट तुम्हाला तुम्ही कसे बसतात, कसे लिहितात त्याच्यावर 5 मार्क. लेखी 50 गुणांचा असतो तुम्हाला. त्यानंतर बघा आता मग प्रश्न दिला बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तोंडी चाचणी उत्तरे लिहा. प्रत्येकी एक गुण. जे तुम्हाला सहज तोंडी चाचणी प्रश्न सांगितले किंवा अंक सांगितले किंवा काहीतरी सांगितले ते तुम्हाला इथे यायला लागतात. प्रत्येकी एक हा तुम्हाला इथे प्रश्न आहे. त्याच्यानंतर 1 ते 30 प्रत्येक गुण आहे व प्रश्न 31 ते 40 प्रत्येक गुण आहे. तर संख्या अंकात लिहा. 5,000 गुण तुम्हाला अंकात लिहायचे. त्याच्यानंतर दुसरा संख्या अक्षरात लिहा. 4,835 हे तुम्हाला अक्षरात इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बेरीज, तर तुम्हाला इथे बेरीज करायची आहे. तर बघा बेरीज कशाची करायची आहे तुम्हाला इथे 307 + 47 याची बेरीज काय आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आणि वजाबाकी करा. 826 म्हणून 391 गेलं तरी ते तुम्हाला काय उत्तर आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर बघा गुणाकार कर. गुणाकार तुम्हाला इथे करायचा आहे. 36 × 13 हे तुम्हाला काय उत्तर लिहायचं ते लिहायचं आहे. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तरांसहित PDF लागत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उत्तरांसहित PDF नक्की प्रोव्हाइड करतो. नंतर बघा पुढचा प्रश्न आहे भागाकार करा. 4 भागिले 412 तर तुम्हाला उत्तर काय येतं. आणि 2 × 2 2 स्क्वेअर × 2 क्यूब म्हणजे बघा 2 स्क्वेअर म्हणजे 4, 2 क्यूब म्हणजे 16. अशा प्रकारे तुम्हाला 16 व 4चा गुणाकार करायचा आहे. नंतर प्रश्न 8 आहे. 4 वह्यांची किंमत 80 रुपये आहे. तर 15 वह्यांची किंमत किती होईल ते तुम्हाला एक गुणाकार दिलेला आहे. नंतर बघा प्रश्न नंबर 9 आहे. तुम्हाला दिलेला सर्वात मोठ्या अपूर्णांकाला गोल कर. हे सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे ते तुम्हाला इथे गोल करायचा आहे अशा पद्धतीने. नंतर खाली आकृतीत रंगवलेले भाग अपूर्णांकात लिहा. म्हणजे रंगवलेले भाग किती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न अंक 11 खालील अंकातील संख्येची बेरीज करा. तर ह्या अंकांची तुम्हाला बेरीज करून लिहायची आहे. चौकटीत योग्य संख्या लिहायची. 3 2 3 उत्तरे म्हणजे तुम्हाला 5 - इथे 2 अशा प्रकारे तुमचं 3 उत्तरे. नंतर 13वा प्रश्न आहे जर x - 3 तर x काय. नंतर बघा तुम्हाला गुणाकार कर. 6 व 12 या संख्येचे लिसाव काढ. नंतर जेव्हा कर बघा 17 सोडव. तर इथे तुम्हाला 17 मध्ये काय करायचं आहे हे उदाहरण सोडवायचे आहे तुम्हाला 19 पर्यंत. ते एक एक गुणाकार तुम्हाला प्रत्येक प्रश्न असतो. नंतर 20वा प्रश्न बघा तुम्हाला काय आहे सर्वात लहान संख्येला गुण करा. इथे सर्वात लहान संख्या कोणती ते तुम्हाला गुण करायचं आहे. सर्वात लहान संख्या मी तुम्हाला आता सांगतो 5.0001 ही सर्वात लहान संख्या आहे. प्रश्न 21 पुढील 24चे घनफळ किती. तर याच्यामध्ये याचा घन तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे किती घन सेंटीमीटरचे आहे. नंतर बघा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे 22 ते 24 साठी आकृती पाहिलेले भाग 3 प्रकारे लिहा. 22, 23, 24 हे तिघ प्रश्नांची उत्तरे ह्या आकृतीत दिलेले. अष्टछेद रूपातील अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, शेकडेवारी. म्हणजे 25वा प्रश्न तुम्हाला बघा 15 व या संख्येचे सर्व विभाजक काही
या संख्येने 15ला निशेष भाग जातो अशा सर्व संख्या लिहा. नंतर बघा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 26 व 27 साठी तुम्हाला इथे ग्राफ दिलेला आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे ग्राफ लिहायचा आहे. सर्वात जास्त रोप कोणी तयार केले? 27वा. सानिकाने डाळिंबाची किती रोपे तयार केली? 28. त्रिकोण ABC मध्ये मध्यरेखा कोणती? हे तुम्हाला ते मध्यरेखा सांगायची आहे. नंतर 30वा प्रश्न आहे विस्तार लिहा. ए आणि बी स्क्वेअरचा विस्तार कसा असतो? तर तुम्हाला मी आता सांगतो. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा तुम्हाला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचा विस्तार आहे. 31 ते 40 साठी प्रत्येक 2 गुण आहे. तर तुम्हाला 2 गुणांचा आता प्रश्न आहे. तर बघा विस्तार सूत्राचे उपयोग 52चा वर्ग. तर तुम्हाला 52चा वर्ग काढायचा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 2 खालील आकृतीत त्रिकोण ABC त्रिकोण दिलेले तर इथे तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत मित्रांनो. तर बघा 2 त्रिकोण दिलेले आहेत. या 2 त्रिकोणाची तुम्हाला इथे संख्या लिहायची. नंतर 33वा प्रश्न आहे 4 माणसांना एक काम करण्यास 2 दिवस लागतात तर तेच काम 8 माणसांना 2 दिवसात पूर्ण करतील का? तर ते तुम्हाला जे काय लिहायचे ते तुम्हाला लिहू शकतात. नंतर बघा खालील काटकोन त्रिकोणाचा ACचे लांब एकक काढा. नंतर 35वा खालील आकृतीत ABCD या आयताचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे ते लिहा. नंतर बघा 36वा प्रश्न बेरीज करा. बेरीज करायची तुम्हाला p2 + 2p + 3 ह्या संख्येची तुम्हाला इथे बेरीज करायची. नंतर 37वा प्रश्न आहे अवयव पाड. 12ab + 4ab. प्रश्न क्रमांक 38 खालील आकृतीत केंद्र O असल्याचे वर्तुळाचे एक BC हा व्यास आहे. तर तुम्हाला इथे 5 मिनिट लावा. खालील आकृतीत केंद्र 0 असल्यास ते वर्तुळाचे लेख BC. त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्यांकडे 39वा प्रश्न तुम्हाला सेमी असल्याचे लांब काढायचे. नंतर 40वा प्रश्न तुम्हाला जे आपली प्रश्न दिसतात अजून काही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.